आजचे उत्सव मूर्ती नित्यानंद पाटील आणि सौ पाटील आणि त्यांच्यासोबत असलेले मंचावरचे सर्व मान्यवर आणि खाली प्रेक्षकात बसलेले माझे मान्यवर. 1978 साली मी या हॉस्पिटलमध्ये स्टुडंट म्हणून आलो आणि ओल्ड बॅरॅक्स ह्या एरियामध्ये P18 बॅरॅकमध्ये, म्हणजे त्याला कबूतरखाना म्हणायचे कारण तिथे कबूतरांची वस्ती जास्त होती विद्यार्थ्यांपेक्षा, म्हणून त्याला कबूतरखाना म्हणायचे. त्या कबूतरखान्याच्या रूम नंबर 12मध्ये राहायला लागलो. आम्हाला कॅन्टीन वगैरे असं काही असायचं नाही. एक RMO कॅन्टीन आणि एक कॉलेज कॅन्टीन, आणि ती सर्व नंतर उघडायची. 8-8:30ला आल्यानंतर मग त्या कॅन्टीनमध्ये जायला मिळायचं. त्याच्या अगोदर जर चहा प्यायची वेळ आली तर आमच्याकडे 3 सर्वंट होते. एक राजबीर गणेशी, बाबू देशमाने आणि सखाराम. या तिन्हीपैकी कोणत्या तरी एका सर्वंटला 30-40 पैसे देऊन इराण्याच्या हॉटेलमधून आम्ही चहा आणायला सांगायचो. आणि कपामध्ये किंवा काचेच्या ग्लासमध्ये चहा ते आणून देत असत. त्याच्या बदल्यामध्ये त्यांना आम्ही 5-10 पैसे जास्त टिप किंवा अण्णावळ देत असो. आणि हे असं नेहमी चालू राहायचं. आणि सकाळी उठल्यावरती प्रत्येकजण चहाचे पैसे सर्वंटला द्यायचं आणि ते बिचारे त्या छोट्याशा टिपसाठी धावत राहायचे. आणि त्यामुळे त्यांची कामं राहून जायची, झाडलोटीची, साफसफाईची वगैरे. प्रत्येक याच्यासाठी 3 बॅरॅक्स होत्या बॉईज हॉस्टेलच्या, आणि त्याच्यासाठी हे 3 सर्वंट होते. आणि त्यामुळे मग नंतर सावकाशीने बाथरूम धुतली जायची, सावकाशीने शौचालय धुतली जायची. आणि त्याविषयी मग मुलं पुन्हा बोंब मारत राहायची. आणि एकदा मी हॉस्टेल सेक्रेटरी होतो. तर मी एक शक्कल लढवली की म्हटलं एखाद्या माणसाला, ह्याच्यातला एक राजबीर गणेशी म्हणून एक जो स्वीपर होता, तो खूप बिचारा सिन्सिअर होता. तो 5 वाजता पण बोलवलं तर कामाला यायचा. तर तो 5 वाजता कामाला यायला लागला आणि त्याने एक स्टोव आणि थोडंसं दूध घेऊन चहा करायला सुरुवात केली. आणि ज्या पैशाला आम्हाला तिकडे चहा मिळतो त्याच पैशाला तो इकडे त्या छोट्याशा बॅरॅक्समध्ये चहा करून द्यायला लागला. माझा प्रामाणिक उद्देश असा होता की बाबा लोकांनी कामाकडे लक्ष द्यावं आणि चहा आणण्याकडे जास्त लक्ष देऊ नये. चहा आणि ब्रेड बटर किंवा बन बटर हे इराण्याकडनं यायचं. आणि हे असं 2-3 महिने चालल्यावरती कोणीतरी एका ऑफिसरच्या कानामध्ये हे गेलं किंवा युनियनच्या लोकांनी सांगितलं की हा माणूस भलता पैसे कमवतोय, पगारी खातोय महानगरपालिकेचा, आणि इकडे चहामध्ये मोठा धंदा लावलाय आणि त्यांनी पैसे कमवतोय. तर एक दिवशी एक ऑफिसर आले, जे पूर्वी नर्सिंग सेक्शनला, आता आपण एक अख्खं सेक्शन ते नर्सिंग सेक्शनला दिलंय, तिथे नर्सिंग डिस्पॅच आणि त्या ऑफिसरची रूम होती, त्यांचं नाव होतं नायर. आणि ते ऑफिसर रुटीन मेंटेनन्स होते, त्यांची सुद्धा तिथे पाटी होती. आणि नायर येऊन ते सर्व तिचा स्टोव वगैरे सर्व जप्त करून गेले. त्यावेळी मला ORM नावाची पोस्ट असते, ऑफिसर रुटीन मेंटेनन्सची, हे 1980 साली कळलं. आणि त्याच्यानंतर किती ORM आपल्याकडे किती सिन्सिअरली काम करत होते. त्याच्यामध्ये 1980 पासून आजपर्यंतच्या 2024 पर्यंतच्या, म्हणजे 2022 साली नित्यानंद पाटील इथे आले, जेवढे सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर मी बघितले त्यांच्यामध्ये, म्हणजे 78 पासून 22 आणि 24 वर्षात, म्हणजे 46 वर्षातला हा सर्वात सिन्सिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे. याला मी तुम्हाला सांगू इच्छितो. 46 वर्षातला बराच कालावधी असा गेला की ज्यावेळी कोणी सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर, ज्युनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर, ORM पोस्टच झालेले नव्हते आपल्याकडे. 22 मध्ये हे आले. म्हणजे मध्ये असा काही काळ असा होता की ज्यामध्ये ORM कोणी नसायचं. आणि मग कोणीतरी आपले मुकादम
दिनेश आता पाठीमागे उभा आहे, त्याच्यासारखे मुकादम काहीतरी काम करून सर्वांकडनं घेत असत. पण नित्यानंद पाटील आल्यापासून या हॉस्पिटलमध्ये स्वच्छता खूप चांगल्या प्रमाणात व्हायला लागली. बरीच ठिकाणं अशी असतात, आता एखादा वॉर्ड असेल तर त्याच्यामध्ये सिस्टर इंचार्जचं लक्ष असणं अपेक्षित असतं की तिन्ही स्वर स्वच्छता वॉर्डातल्या लोकांकडनं करून घ्यावी. एखाद्या ठिकाणी ऑफिस असतं, तिथे ऑफिसचे ऑफिसर क्लार्क हे असतात. परंतु बऱ्याच अशा एरियाज असतात की ज्या अनसुपरवाइज असतात. बॉईज कॉमन रूम, गर्ल्स कॉमन रूम, हॉस्टेलचे पॅसेजेस, RMO क्वार्टर्स, स्टुडंट्स हॉस्टेल, न्यू हॉस्टेल बिल्डिंग, न्यू RMO बिल्डिंग किंवा वरांडे, पॅसेजेस की ज्याला कोणी मायबाप नसतं, कोणी सुपरविजन नसतं आणि कोणी हा एरिया माझा म्हणत नाही की याच्यासाठी, याच्या अस्वच्छतेसाठी किंवा स्वच्छतेसाठी मी जबाबदार आहे. तर अशा एरियाचं सर्व स्वच्छता, त्याचं पालकत्व पाटील यांनी घेतलं आणि पाटलांचे कष्ट मला पाहावे ना. आणि मी त्याला दररोज सांगायचो, हे करा, इकडे आज स्वच्छता करायला पाहिजे, तिकडे धूळ साठली आहे, तिकडे जळमट आहेत. आणि त्याच्यानंतर गेल्या 8 महिन्यामध्ये आपले नवीन AMC आले आणि ते दररोज रात्री 12च्या नंतर सरप्राईज व्हिजिट द्यायचे आणि त्यांची मुवमेंट सिक्युरिटी मला फक्त सांगायचे, त्याची कधी कधी पेशंट म्हणून येऊन बसायचे. आणि त्यांनी माझी कान उघडणी बरीच चालू केली की तुमच्याकडे स्वच्छता नाही, तुमचं हॉस्पिटल हिंदूजा हॉस्पिटलसारखं दिसत नाही, तुमच्या हॉस्पिटलमध्ये मी लीलावती हॉस्पिटलपेक्षा जास्त खर्च करतो स्वच्छता कर्मचाऱ्यांवरती, परंतु त्याचा आउटपुट काही मला दिसत नाही. तर तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. आणि मी पाटील साहेबांना नेहमी सांगायचो, तो माणूस सतत काम करताना मी त्याला उन्हातान्हात बघायचो. परंतु एक माणूस 11, 12, 13 बिल्डिंग कुठून बघणार. तर मी शेवटी एक दिवशी असा प्रस्ताव तयार केला की मला यांच्या हाताखाली 10 कर्मचारी स्वच्छता निरीक्षक म्हणून द्यावे. आणि तो प्रस्ताव खटाकन माननीय अतिरिक्त आयुक्तांनी मान्य केला. आणि स्वच्छतेच्या बाबतीत सर्व म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये एक हेड सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि दुसरे 10 स्वच्छता निरीक्षक असलेलं सायन हॉस्पिटल हे एकमेव हॉस्पिटल आहे. आणि त्याचं क्रेडिट मी पाटीलला देतो, कारण पाटील अतिशय सिन्सिअरली काम करायचे. परंतु त्यांच्या ज्याने एवढ्या 11 बिल्डिंगचं काम होईना. आणि ते ज्यावेळी मी बघितलं आणि त्यावेळी माननीय अतिरिक्त आयुक्तांनी त्याला मान्यता दिली, माननीय उपायुक्तांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं की असं कसं एकाच माणसाने ते काम केलं पाहिजे. म्हटलं एका माणसाने अपेक्षित नाही, एका माणसाच्याने शक्य नाही. म्हणून तुम्ही मला 10 क्वालिफाईड स्वच्छता निरीक्षक द्या. आणि त्या अनुषंगाने आपण त्यांच्या हाताखाली 10 स्वच्छता निरीक्षक ठेवले आणि हे 11वे सुपरहेड अशा तऱ्हेचा स्वच्छतेचा पॅटर्न आपण तयार केला. आणि नॅचरली मी असंख्य लोकांना विचारतो की बाबा हे स्वच्छता निरीक्षक आल्यानंतर हॉस्टेलमध्ये स्वच्छता चांगली दिसते का, RMO क्वार्टर्समध्ये स्वच्छता चांगली दिसते का, इतर ठिकाणी स्वच्छता चांगली दिसते का, वरांड्यात वगैरे. आणि सर्वांची रेसिप्रोकेशन ही चांगलीच राहिली. मी आता या रिटायरमेंटच्या दिवशी नित्यानंद पाटीलांना आयुरारोग्य लाभो पुढे याच्यासाठी विनंती केली. आणि नंतर माझ्या लक्षात असं आलं की हे ठीक आहे, पण हा माणूस गेल्यावर दुसरा जर स्वच्छता निरीक्षक आला नाही किंवा सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर आला नाही तर काय करायचं. आणि मग कुठे पुन्हा तोंड वेंगडत बसायची. कोणीतरी म्हणणार की प्रमोशनच झालं नाही, अजून वेळ आहे, सध्या कोड ऑफ कंडक्ट आहे. तर मी हे सर्व बाजूला ठेवून पुन्हा एक फाईल तयार केली, यांचं एक लेटर घेतलं आणि त्यांना पे मायनस पेन्शनमध्ये 1 तारखेपासून पुनश्च सायन हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट केली. त्यालाही अतिरिक्त आयुक्तांनी मान्यता दिली. तुम्ही स्वच्छतेसाठी आग्रही आहात तर हा माणूस हा स्वच्छता ठेवणारा हिरा आहे, याला आपल्याला रिटेन करणं भाग आहे. त्यांनी त्याच्यासाठी आपल्याला सायन हॉस्पिटलच्या प्रेमापोटी परवानगी दिलेली आहे.
आणि ती फाईल ऑलरेडी जॉईंट चीफ पिओनकडे, त्या कधी आता ऑर्डर काढू शकतात. त्यांना एक 7-8 दिवसाची रेस्ट घेऊन मी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही पुनश्च या ठिकाणी जॉईन व्हा आणि पुनश्च जॉईन होण्याला सांगण्याचं आणि त्याच्यासाठी अप्रुव्हल घेण्याचं काम मी केलं आहे. याचं कारण त्यांचं प्रामाणिकपणे दिल से काम करण्याची पद्धती. त्यांना पुन्हा मी एकदा आयुरारोग्य लाभतो आणि मला हेड ऑफिसला मीटिंगला जायचं आहे, म्हणून मी तुमच्या सर्वांची आणि त्यांची परवानगी घेऊन पुढे जातो आणि माझे 2 शब्द संपवतो. खूप 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 धन्यवाद सर. तुम्ही इतके मोठे आम्हाला शब्द इथे ऐकवले आणि तुमचं जे भाषण झालं त्यानंतर सायन हॉस्पिटलचे गाडगे बाबा म्हणून हे नक्कीच ओळखले जातील पाटील साहेब असं मला वाटतं.